आज आपला जो विषय आहे, आपण काय घेतलेला आहे की प्रवचन महाराजांचे जगप्रसिद्ध आहेत. निरनिराळ्या भाषातून त्यांची भाषांतर झालेली आहेत. फ्रेंचमधून भाषांतर का झालं? नेहमीच आपण म्हणतो की टेक्स्टला कॉन्टेक्स्ट असलं पाहिजे. कीर्तनकार आहे, लक्षात ठेव, टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट. कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये सीतेचा त्याग केलेला आहे, मग तो प्रसंग निराळाच दिसायला लागतो. याचे ॲडव्होकेट त्याचे ॲडव्होकेट असं व्हायची गरज नाही आहे. पण मला जर संदर्भ कळला, संदर्भ, तर मला तो प्रसंग नीट कळतो. आणि प्रत्येक प्रसंगाला संदर्भ आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की ज्या वेळेला रामायणातल्या घटना घडतात, महाभारतातल्या आपल्या जीवनातल्या घटना घडतात. काल सहज उदाहरण दिलं होतं, अजूनही रुसूनी आहे खुलता कळी खोलेना, मिटले तसेच ओठकी पाकळी. हे अनिलांचं आहे गीत. कुसुमावती देशपांडे त्यांच्या पत्नी. बरेच दिवस अनिल बाहेर होते. परत आले त्यावेळेला घरासमोर गर्दी जमली होती. काय झालं बघितलं तर त्यांचं प्रेत होतं. पण ते म्हणाले, मी बरेच दिवस जर राहिलो तर एक दिवस तुझा अबोला असतोच, हे लक्षात ठेवा. मिटले तसेच ओठे पाकळी खुले ना. एरवी पाकळी खुलते, तू बोलतेस. आता ते जे गीत होतं, जे प्रेमगीत होतं, ते एका अर्थाने विरहगीत किंवा शोकगीत झालं. संदर्भच बदलला. मग तो शिकवताना शिक्षक वर्गात वातावरण कसं असेल? प्रेमगीत म्हणला की काढ सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत. प्रेमगीत आहे कुसुमाग्रजांचं. ते वातावरण निराळ आहे ना. कुठेतरी शृंगार आहे, नर्म शृंगार आहे, सभ्य शृंगार आहे. पण इथे शोकगीत, विरह, वियोग, बदलला संदर्भ. आत्ता जो आपण विषय कुठला घेतला आहे, प्रवचनाच्या माध्यमातून महाराजांचं दर्शन आणि चरित्राच्या माध्यमातून महाराजांचं दर्शन. दोन प्रवचनं असतात. एक प्रवचन सुतारसर किंवा आत्तापर्यंतची सुतारसरांनीच केली, कारण साठे आणि विवेक जोशी हे विषय मांडतील तो. आणि दुसरा जो आहे हा आत्ताचा विषय की प्रवचनातून महाराजांचं दर्शन. दर्शन म्हणजे पाहणं नाही. हे आपण पहिल्या दिवसापासून, दर्शन ही एक दृष्टी आहे, विजन. पाहणं नाही आहे, सीईंग. म्हणून आपण म्हणतो काय नाही, काय पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेलो, इकडून बडव्याने ढकललं, तिकडून पोलिसांनी उचललं, पुल्ड अँड पुश्ड. एक सेकंडचं दर्शन झालं नाही. पण तो एक सेकंद ज्या वेळेला आपण फ्लॅशनी फोटो काढतो, सेकंद असतो, पिढ्यानपिढ्या टिकतो तो. मला एक सेकंदाचं पांडुरंगाचं, एक सेकंदाचं तिरुपती बालाजी, एक सेकंदाचं ज्ञानेश्वर समाधीचं दर्शन झालं, आयुष्यभर पुरलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो. रॉबर्ट स्वोबोदा, कॅनेडियन, जिवंत आहे. तो सगळीकडे फिरत होता, कारण 3-4 फार्मास्युटिकल कंपनींचा, औषधं तयार करणाऱ्या कंपनीचा मालक तो. खूप श्रीमंत. जग फिरत असताना काठमांडूला आले, नेपाळमध्ये. तिथे त्यांना पोट दुखायला लागलं. तो फार्मास्युटिकलचा असल्यामुळे त्याला सगळी औषधं मिळत होते. आणि काठमांडू हे काय टुरिस्ट सेंटर आहे, तिथे सगळी औषधं मिळाली त्याला. गुण आला नाही. शेवटी कोणीतरी सांगितलं, ही 4थी गल्ली आहे ना, त्या गल्लीत एक वैद्य आहे. वैद्य म्हणजे डॉक्टर नाही, डॉक्टर नाही, तो वैद्य आहे. तिकडे तुम्ही जा. त्यांनी कुठली तरी मुळी घेतली, उगाळली, पोटावरले, पण पोटात बरं झालं. दुसऱ्या दिवशी जातो म्हणतो की हे तुमचं औषध, हाऊ लेटेस्ट इज युअर मेडिसिन. तो म्हणतो दिस इज ओल्डेस्ट ऑफ मेडिसिन्स. तो म्हणतो 5000 वर्षापूर्वीचं औषध आणि माझ्या आत्ताच्या कॉन्स्टिट्यूशनला, माझ्या शरीर प्रकृतीला गुण येतो. मला शिकायचं हे. तो म्हणतो मी शिकवू शकत नाही, कारण मला तसं संस्कृत येत नाही, ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. मग काय करायला पाहिजे? काशीला जायला पाहिजे. आला बनारसला. विचार करा, त्या लोकांनी एकदा करायचं ठरवलं ना, तडीच न्या. महाराज म्हणतात आपण तड आपल्याला का लागत नाही, कारण मुळात नडच नसते. नड आली की आवड, आवड आली की सवड, सवड आली की तड. हे परवाच्या प्रवचनात आहे. आपल्याला नाही ते. तर त्याप्रमाणे त्याला बरं वाटलं. त्यांनी विचारलं बनारसला संस्कृत. ते म्हणाले मला आयुर्वेद शिकायचं आहे. आयुर्वेद शिकायला तुम्हाला पुण्याला जायला पाहिजे, कारण भारतातलं प्रसिद्ध आयुर्वेद कॉलेज पुण्याला आहे. पुण्याला आला. युनिव्हर्सिटीला पहिला आला तो, लक्षात ठेवा. पण पुण्याला अभ्यास करत असताना शेजारी आळंदी आहे, शेजारी देहू आहे, संतांचं वाङ्मय त्याला ते आवडायला लागलं. तो एका बाजूनी आयुर्वेद, दुसऱ्या बाजूनी संस्कृत आणि तिसऱ्या बाजूनी संतांचं वाङ्मय.
आणि काय पाहिजे जीवनात. मी त्याचा जो इंटरव्ह्यू बघितला तो म्हणतो मी 16 भारतीय भाषा बोलतो. मला लाज वाटली, मला कानडी येत नाही, मला गुजराती येत नाही. बघा मुद्दा काय आहे की मी शिकलो, कारण संस्कृत जर जननी आहे, या सगळ्या जर बहिणी आहेत, तर एक बहीण शिकल्यानंतर दुसरी बहीण शिकायला काय अवघड आहे. पूर्ण मराठीत मी बोलणार आहे त्यांनी सांगितलं. त्यावेळेला आता मी शब्द तोच वापरतो, इंटरव्ह्यू सुरू करूया का. तो म्हणतो इंटरव्ह्यू मराठी शब्द नाही आहे, मुलाखत म्हणा, पण मुलाखतही मराठी शब्द नाही. साक्षात्कार हिंदीतला शब्द आहे इंटरव्ह्यूसाठी. साक्षात्कार तुम्हाला फार आध्यात्मिक वाटेल, नको, पण मुलाखत म्हणायला काय हरकत आहे. त्यांनी उत्तरं दिली त्याच्या प्रश्नाला. लेंगा घातला होता साधा, खादीचाही असेल कदाचित, आणि त्याच्यावर एक बंडीसारखा देखणा उंच. मला खूपच इम्प्रेस केलं. मग त्यांनी इतकं माझ्यावर वजन आणि प्रभावच पडला त्यांचा. म्हटलं याच्याबद्दल काहीतरी वाचायचं. हा वारीला जातो. पण आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे ते लक्षात ठेवा, कारण तोच विषय आहे. ज्ञानेश्वरांवर तसं प्रचंड प्रेम बसलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. आळंदीच्या लोकांचा तो खऱ्या अर्थाने गॉडफादर झाला. गॉडफादर चांगला शब्द आहे, पण तो सिनेमा आला माफिया, गॉडफादर, तेव्हापासून बदनाम झाले शब्द. अनेक शब्द असे बदनाम झालेले अलीकडच्या काळात. पण खऱ्या अर्थाने तो म्हणजे मानस पिता होता, स्पिरिच्युअल फादर आळंदीतल्या लोकांचा. खूप लोकांना मदत करायचा. ते पैसा तर भरपूरच होता. तो कॅनडाला परत गेला. त्यांनी आपल्या सगळ्या कंपन्याचा ट्रस्ट बनवला आणि ट्रस्टमधून सोशो कल्चरल ॲक्टिव्हिटीज, आणि त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी संस्कृतचा प्रचार नाही, दुसरी आयुर्वेदाचा प्रसार, आणि तिसरी संतांच्या वाङ्मयाचं ट्रान्सलेशन किंवा तो मराठीतून प्रवचन देतो. लक्षात घ्या मुद्दा काय आहे. त्याला प्रश्न विचारला, तू इतकं आनंदात आहेस, तुला कधी विषाद, कधी दुःख होतं का. होतं म्हणाला की इतकं चांगलं संस्कृत आहे पण तुम्हाला नको आहे, इतका चांगला आयुर्वेद आहे पण तुम्हाला नको आहे, जीवनाला चांगलं आहे तेच तुम्हाला नको आहे, जीवन चांगलं झालेलं पाहिजे, हा विरोधाभास आहे म्हणाला. मला बऱ्याच वेळा हा विचार येतो. त्यावेळेला मी काय करतो हे ऐका. ज्या देशात असेल तिकडून विमान पकडतो आणि भारतात ज्या विमानतळावर ते विमान येत असेल तिथे उतरतो. अगदी चेन्नईला आलं तरी हरकत नाही, तिथे मी कॅब करतो, टॅक्सी, सरळ आळंदीला येतो. आळंदीला आल्यानंतर मी इंद्रायणीत आंघोळ करतो. तो वेळपर्यंत बातमी पसरले ते स्वबोधा साहेब आले. मला क्यूमध्ये उभं राहावं लागत नाही म्हणाले. आता त्याने पुढचं सांगितलं हे आपल्याला जमलं आहे का. आज गुरुपौर्णिमा होती, गुरुची समाधी, गुरुच्या पादुका, नुसते डोकं टेकवायचं का. मग कुणीतरी तंत्र सांगतं नाही भ्रूमध्याच्या ठिकाणी 2 पादुकांच्या मधली स्पेस आली पाहिजे, आणि मग हे तंत्र झालं. यातून कर्मकांड निर्माण होतात, मंत्र कुठे. त्यांनी सांगितलं मला दुःख झालेलं आहे, चांगलं जगाला नको आहे पण चांगलं झालेलं पाहिजे, काय करू म्हणून मी माऊलीला विचारायला येतो. आणि ज्या वेळेला मी माझं डोकं ज्ञानेश्वरांच्या त्या पादुकांवर जिथे समाधी आहे तिथे टेकवतो, त्यावेळेला 840 व्होल्ट्सचा शॉक मला बसतो. आपल्या घरातला ते 220 ट्रान्सफॉर्मर, ते कवटीन 2 हाडं असतात, 440, हा 880, मग किती 4 पटी नाही ना ते. आपल्या घरातलं जी इलेक्ट्रिसिटी आहे, शॉक बसतो म्हणजे शरीरातली पेशी गेट्स इलेक्ट्रिफाईड. आणि मग मी ज्या देशातून आलेलो असतो, अत्यंत ते शॉक देतात ना, वेड्या माणसाला सुद्धा शॉक देतात, तर मला तो शॉक बसतो म्हणतो. तो स्पिरिच्युअल असेल, आध्यात्मिक असेल. मी त्या देशात परत जातो आणि कार्य सुरू करतो. त्यांनी कसं सांगितलं, आय मेक अ बी लाईन टू आळंदी. एक आहे बी लाईन आणि दुसरी आहे बटरफ्लाय लाईन. फुलपाखरू कधी सरळ उडत नाही बघा, या फुलावर त्या फुलावर त्या आपण म्हणतो. मधमाशी कधी रेषेच्या बाहेर जात नाही. म्हणून बी लाईन म्हणजे मधमाशाची लाईन. जा, मध घे आणि परत पोळ्याकडे ये. इकडे तिकडे सिनेमाचे पोस्टर्स नाही बघायचे, माकडाचा खेळ नाही बघायचा, काही बघायचं नाही. फुलपाखराची वृत्ती ही आहे. 7वी पर्यंत आम्ही मुलांना जो संदेश द्यायचो, बी अ बटरफ्लाय. 8वीत आल्यानंतर बी अ बी. बरोबर आहे ना. आता तुम्ही मधमाशी बना. फुलपाखराचे दिवस गेले. इकडे तिकडे डिस्ट्रॅक्शन्सच नाही आहे. चेतसा न अन्यगामिना अभ्यास योगयुक्तेना. गीतेत सांगितलं ना 8व्या अध्यायात,
आणि मग परमं पुरुषम दिव्यम याती पार्थ अनुचिंतयन अनुचिंतयन अनुचिंतयन. हे कालही सांगितलं होतं, हेच आज बघायचं आपल्याला. अनुस्मरण आहे की महाराजांचं, सतत स्मरण नामस्मरण वगैरे सांगत असतात. मग तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. एकाने प्रपंच परमार्थाची सांगड आहे, युद्ध केलंच पाहिजे, पण माझं अनुस्मरण कर. तू विसरशील पुन्हा. या अनुस्मरणातून अनुसंधान महाराजांचा आवडता सिद्धांत आहे. तो का नाही महाराजांनी श्लोक निवडला? त्यानं विचारलं आवडता श्लोक कुठला गीतेतला. महाराजांची शैली कशी आहे? भगवंताच्या 8व्या अवतारानं सांगितलेल्या गीतेच्या 8व्या अध्यायातील 8वा श्लोक 8वा श्लोक आहे. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थ अनुचिंतय. महाराजांचा आवडता सिद्धांत आहे. बघितला अंत्यमती सागती. एक वाक्य आहे सुरुवातीला प्रवचनांच्या. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. एवढेच नाही तर जीवनातली शेवटची सुटणारी वस्तू नाम असलं पाहिजे. शेवटच्या श्वासानंतर काय उरलं असं आपल्याला वाटेल. आपल्या आजूबाजूला आपलं लक्ष नसतं म्हणून. पण गोंदवल्याला चैतन्य स्मरण म्हणून ते काढतात वर्ष 2 वर्षांनी. त्याच्यात गेल्या वर्षात किंवा गेल्या 2 वर्षात गोंदवल्याचे जे अगदी ॲडव्हान्स्ड नामसाधक होते, प्रगत असे भरपूर काळ केलेले, मरणाच्या क्षणी त्यांचं काय होतं? अनेकांनी सांगितलं की 1 ते 1.5 किंवा 2 मिनटं डॉक्टरनी सांगितलं ही ऑर शी इज नो मोर. मेले ते माळ हलत होते. हे लक्षात ठेवा. मेल्यानंतर म्हणून शेवटचा श्वास तर नामात गेलाच पाहिजे, पण जीवनातली शेवटची सुटणारी वस्तूसुद्धा नाम असली पाहिजे. सिद्धांत आहे कुलाल चक्रमिव. कुलाल म्हणजे कुंभार. कुंभाराचं चाक असतं. महाभारतातली नावांवर जरी चिंतन केलं, कुंभाराच्या गावात आले ते वारणावतातून वाचले, पांडव आणि कुंती आले. एकचक्रा नगरी. कुंभाराला एकच चाक लागते की मडकी तयार झाली की बाजारात न्यायला 2 चाकाची गाडी लागते. मडकी बनवण्यासाठी एकच चाक आहे. तो तिकडे गारा म्हणजे तो चिखल बनवतो. पहिल्यांदा काठीनं चाकाला गती देतो. त्या गतिमान चाकावर तो चिखलाचा गोळा ठेवतो. आणखीन गती वाढवतो. हातानं त्याला आकार देतो. मडकं तयार करतो. लक्षात ठेवा. मग ते मडकं तयार झाल्यानंतर कापतो. तरीसुद्धा चाक फिरतच असतं. मडकं तयार करण्यापूर्वी चाक फिरत आहे. मडकं तयार करणं चालू असतानाच चाक फिरत आहे. आणि मडकं तयार झाल्यानंतर सुद्धा चाक फिरत आहे. मडकं म्हणजे आपला ध्येय आहे ना, तो फोडतात ना शेवटी. अपसव्य घालून फोडतात. आणि चाक म्हणजे नाम आहे. हो, नामाची स्मरणी म्हणा, माळ. हे सतत श्वासाची जपमाळ करून जप कर. अक्कलकोटचे स्वामी समर्थ असं काही बोलत नाही, पण हे त्यांचं वाक्य आहे. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. त्यांची अवस्थाच निराळी असतो. कधी काय बोलतील आणि कधी काय बोलतील. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. त्यांच्या तोंडातून सुटलेला शब्द वेदवाणी येते. शिवी जरी असेल ना, चिंतन करा ही काय ॲप्ट शिवी आहे. या परिस्थितीत मला माझ्या गुरुनी जी शिवी दिली ती शिवी नाही आहे, तर ती ओवी आहे. किंवा शिवाची शक्ती शिवी. संस्कृतमध्ये शिवी म्हणजे पार्वती. बघा, सगळं सांगता येण्यासारखं आहे आपल्याला. तर म्हणून इथे काय झालं, तो रॉबर्ट स्वोबोदा म्हणतो की मला जो शॉक बसतो, शरीरातली प्रत्येक पेशी इलेक्ट्रिफाय होऊन जाते. म्हणजे विषाद कुठे उरत नाही. अवसाद म्हणतात ना, नाही उरत. वरच्या दिशेने माझा प्रवास सुरू राहतो आणि मग मी कार्याला लागतो. आपल्याला असा शॉक बसतो का? आपल्याला शॉक्स निरनिराळ्या पद्धतीने बसतात. म्हणजे मुलांनी चांगले मार्क्स मिळाले तरी पालकांना शॉक बसतो बरं का. आणि सगळे अनेक प्रसंग आहेत शॉक बसण्याचे, पण हे निराळे शॉक आहेत. हा म्हणतो ॲक्च्युअली मला इलेक्ट्रिसिटीचा शॉक बसतो. आणि सेल्युलर लेव्हल हा सध्याचा केव्हाचा, अरविंद महर्षींचं पॉंडिचेरी. अरविंद गेल्यानंतर त्यांचा वारसा चालवणारी मदर ती म्हणायची सेल्युलर. तुम्ही आता ॲटॉमिक लेवल, मोलेक्युलर लेवल सोडा, ते फिजिक्स आहे, मॅटर. आपण स्पिरिटबद्दल बोलतो आहे, आपण चैतन्याबद्दल बोलतो आहे. पेशी हे चैतन्य आहे. छोटी पेशी असली ना तरीसुद्धा तिला एक न्यूक्लियस असतं आणि मूव्हमेंट असते. हा करोना वगैरे दिसला नाही ना, अमिबा वगैरे दिसत नाहीत ना, पण त्यांनासुद्धा एक पेशी आहे. जिथे चैतन्य आहे, जिथे जीवन आहे, जिथे गती आहे, जिथे शक्ती आहे, तिथे पेशी आहे. पेशी म्हणजे सेल. आपण म्हणतो ना तांबड्या सेल्स,
व्हाईट ब्लड कॉर्पस्युल्स WBC आहेत, तिथपर्यंत नाम गेलं पाहिजे. जातं का? तीच उदाहरण होते की सतप्रेम नावाचा तिचा शिष्य म्हणतो की मला तुझं नाव मदरच म्हणायचे त्याला, रेकॉर्ड करून घ्यायचं फॉर माय गायडन्स अँड अदर्स इन्स्पिरेशन. मी तुझा मुलगा आहे, शिष्य आहे, तुझा वारसा चालवणार आहे. पण बाकीचे सगळे पाँडिचेरीला येतात ते. तुम्हाला सांगतो की प्रारब्ध आणि माझी कर्म आहेत ना, प्रारब्ध आणि कर्म ह्या निराळाच विचार. प्रारब्ध ओव्हररायडिंग आहे सगळ्याच्या वरती, तिथे कर्म, मग पाप आणि पुण्य वगैरे सगळं येतं. आणि पाप आणि पुण्य पूर्णपणे स्वतंत्र अकाउंट आहे. आमची एक परिवारातली त्यामध्ये तरुण इन 40s वाहून घेतलं अरविंदांना. काय तिचं ते सोज्वळ व्यक्तिमत्व. म्हणजे केस जरी पिकलेत ना, एजिंग ग्रेसफुली म्हणतात ना, की अत्यंत सुंदर रीतीने म्हातारं व्हा, एज ग्रेसफुली. तर ते सगळं होतं. दात इम्प्लांट करायला गेली, कुठली तरी ती नर होती, ती दाबली गेली, रप्चर झाली आणि काही दिवसांनी लक्षात आलं की तिला जिभेचा कॅन्सर झालेला आहे. ती सरस्वतीसारखी बोलणारी मुलगी, अरविंद आणि मदर यांच्यावर काय सुंदर स्पेलबाउंड व्हायचे कॉलेजमधली मुलं. आम्ही त्यांना इन्स्टिट्यूशनमधून घेऊन जायचो. आता बोलणं अवघड होईल, आता ते जीभ कापली जाईल वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता एवढी मी शारदेची सेवा केली, एवढी मी अरविंदाच्या आश्रमात राहिले आणि सगळा प्रसार केला मदरच्या विचारांचा, आणि हे मला हे निराळच आहे. हे सगळं केलंच ते चांगलंच आहे, त्याचं फळ मिळेल. म्हणून आपण रोज आपण आठवण करून देतो की चातुर्मासासाठी 4 क्रियापद असलेला रामरक्षेतला श्लोक आपण निवडलेला आहे. भर्जनम भवविजानाम, श्रावणी शुद्ध एकादशीपर्यंत जे काम कराल ते नामाच्या भट्टीत भाजा. आणि भाजलेलं बी उगवत नाही. तेच म्हणतो ना आपण, संतांच्या ठिकाणी जातो, मके देत नाहीत, लाह्या देतात, तांदूळ देत नाहीत, पोहे किंवा चुरमुरे देतात, आणि हरभरे देत नाहीत, चणे देतात. चणे वगैरे पुरले ना, त्यातून नवीन रोप नाही ना उगवत. ती परंपरा खंडित झाली पाहिजे, हा त्याच्यात संदेश आहे. पण कधी कुठे बुक्का देतील, कुठे गुलाल देतील, कुठे विभूती देतील, कुठे भस्म देतील. माती आहे, इसेन्शियली ती माती आहे, लावा कपाळाला. काल सहज सांगितलं होतं, हरी आणि हर फरक वेलांटीचा, माता आणि माती फरक वेलांटीचा. आपण मातेला का गेलो, आपण मातीला विसरलेला. माती दिसत नाही शहरात. 2 तास पाऊस की शहरातले रस्ते. दोष कोणाचा? माझ्या घरात जी जागा रिकामी असते तिथे ते कोळू नीर म्हणतो ना, घूस वगैरे लागते, म्हणून मी सगळं कॉन्क्रीट करतो. पण मला बाग आवडते, मी त्याच्यावर ते पॉट्स आणून ठेवतो नर्सरीचं. हे सगळं उसणं आहे हो, मातीत रुतलेलं रोप नाही आहे. असू दे, पुढे जाऊया आपण. की ज्या वेळेला आपण निरनिराळ्या गोष्टींचा विचार करतो, आता नाम शेवटी सुटणारी वस्तू असली पाहिजे. अंतकालेचे माम एव स्मरण मुक्तवा कलेवरम. महाराजांना प्रश्न विचारले, हा श्लोक तुम्ही का नाही निवडला? तुम्ही नेहमी म्हणता शेवटचा श्वास गेला पाहिजे, शेवटचा श्वास गेला पाहिजे, बरोबर आहे. नंतर तस्मात सर्वेषु कालेषु, सर्व काळी जसा श्वास चालू आहे तसं नाम चालू असलं पाहिजे. हा श्लोक तुम्ही का नाही निवडला? हा का निवडला? हेच सांगितलं आहे. हे आपले सगळे महाराष्ट्रातले संत आहेत ना, ते एका अर्थाने अद्वैतवादी आहेत. आणि अद्वैत समजून घेण्यासाठी चिंतन करावं लागतं, नुसतं पाठांतर पुरत नाही. चिंतनासाठी तुम्ही गीता, चिंतनासाठी माझी प्रवचनं, शोधा म्हणजे सापडेल, विचारे मना तूची शोधून पाहे, हा सगळं चिंतन आहे की हा शोध आहे, सर्च अँड रिसर्च. असं तुम्हाला फळ पडलेलं नाही आहे. न्यूटनच्या डोक्यावर ते पडलं नाही, त्याच्या बुद्धीवर पडलं ते फळ. डोक्यावर आपल्या पूर्वजांच्या नारळी पडले असेल किंवा जर जगले असतील तर त्यांना काही नारळाचं फळ खाली का पडतो विचार नाही आला मनात. त्याच्या मनात विचार आला, फळ डोक्यावर नाही पडलं, फळ त्याच्या बुद्धीवर पडलं. आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि तो प्रयोग होता. तो पहिल्या मजल्यावर गेला, तिथून एक दगड, छोटा दगड टाकला, दोन्ही एकाच वेळेला. वरच्या मजल्यावर गेला, तिथून त्यांनी मोराचं पीस, कापडाची चिंधी, लाकडाचा तुकडा आणि दगड, निरनिराळ्या वजनाचे आहेत, निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ आहेत, एकाच वेळी जमिनीवर पोचले. आणि सगळे खालीच ओढले गेले. त्यांनी वर टाकला दगड, तो खालीच आला. त्यांनी वर उडी मारली, तो खाली आला.
चेंडूवर खाली आला, सगळंच खाली येते, म्हणजे खाली कुठला तरी एक फोर्स, शक्ती असली पाहिजे. त्यांनी ग्रॅव्हिटेशन नाव दिलं आपण, गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण शब्द आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेला बरोबर उलट्या दिशेने वापरतात. मला गुरुत्वाचं आकर्षण आहे म्हणून मी इथे आलो ना. गुरुत्व म्हणजे सतत मोठं होत जाणारं, जसं ब्रह्म. त्या गुरुत्वाचं आकर्षण आहे हे आध्यात्मिक आहे, वर नेणारं. आणि गुरुत्वाचं आकर्षण आहे जे प्रापंचिक आहे ते खाली नेणारं. प्रपंच चिखलात आहे. प्रपंच म्हणजे सीता, भूजा, मातीची मुलगी आहे ती, धरतीची, पृथ्वीची. आकाश नभासारिखे रूप या राघवाचे, गगन सदृशम आपण म्हणतो. आकाशाला वजन नाही आहे. आकाश पडलं तरी काही होणार नाही आहे. इतका पाऊस पडला आकाश ओलं नाही झालं, इतका धूर झाला आकाश धुरकट नाही झालं. इतके पक्षी उडून गेले, त्यांनी सेन्सस नाही ठेवला की इतके पक्षी उडून गेले माझ्या ह्याच्यातून, काहीच नाही हो हे. आणि तरीसुद्धा ते ईश्वराच्या अलीकडे आहे, त्याच्या पलीकडे गेला की परमेश्वर आहे. मग आकाशातून आपण म्हणतो हे निर्गुण ब्रह्मा, विष्णू, महेश, गुरुर ब्रह्मा, तो एक आजचा दिवस आहे. गुरुत्वाकर्षण. न्यूटननी उत्तर दिलं आणि एक संत पुरुष बसलेला होता विद्वानांच्या सभेत. ही गेल्या 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीला भरली होती कॉन्फरन्स, सायंटिस्टची कॉन्फरन्स. आणि संत काय हल्ली हे चिन्मया मिशनचे बघा सगळे IIT IIM झालेलेच असतात, जवळजवळ स्कॉलर्स आहेत ते. पण त्यांना स्पिरिच्युअलिटी इज अबव ऑल. स्पिरिच्युअलिटी इज ऑल इन्क्लुझिव्ह. स्पिरिच्युअलिटीला निषिद्ध काही, म्हणजे अध्यात्माला निषिद्ध काही नाही. अध्यात्म सगळ्यात वरचं आहे. अध्यात्म किंवा परमार्थात सगळं येऊन जातं. हे कळल्यानंतर मी काय आहे, मी फक्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक्समधला मी अगदी टॉपमोस्ट असेल, टॉपर किंवा गोल्ड मेडलिस्ट. पण मला तुम्ही सांगितलं आईवर 10वीचा निबंध लिही, दॅट्स नॉट माय कप ऑफ टी. मला सायन्सबद्दल विचारा, इलेक्ट्रॉनिक्सबद्दल विचारा, आईवर निबंध. अवघड आहेत या गोष्टी. पण तुम्हाला सांगतो ते हेच की ज्या वेळेला तो म्हणाला की फळ खालीच आलं, वर नाही गेलं, खाली का आलं, हा संत उभा राहिला. सेंटली पर्सन, होली मॅन. तो म्हणाला मी उत्तर देऊ का. ते उत्तर दिल्यानंतर जो सायंटिस्ट बोलत होता त्यांनी सगळ्यांच्या देखत त्याला नमस्कार केला. हा आखो देखा हाल आहे. इट कॅन बी, तुम्हाला कदाचित गुगलवरही बघायला मिळेल, मुद्दा बघा. त्यांनी काय उत्तर दिलं, काय भरून येतं हे उत्तर ऐकताना. आई आहे ना पृथ्वी, पृथ्वीला धरा, धरती, धरणी, धरित्री, ती धरते. कुणाला धरते, आपल्या सगळ्यांना धरते. पाखरांना धरते, पशूंना धरते, जनावरांना धरते, ह्याला माणसाला धरते, झाडांना धरते, आणि निर्जीव वस्तू नाही धरतेच. वर टाकलेलं ती धरणारच. पण ह्याच्यासाठी नाही. समजा झाडाची फळं वरती पडली असती आणि ती फुटून बीज आकाशात गेली असती, रुजली असती. बघा हे उत्तर होतं त्याचं. फळ खालीच पडायला पाहिजे, बीज मातीतच रुजली पाहिजेत आणि मातीतून नवीन रोपं निर्माण झाली पाहिजेत, म्हणून ते फळ खाली पडतं. हे आमचं उत्तर आहे. तुम्हाला धन्य. हे जीवनाशी संबंधित आहे. आम्ही फक्त मॅटर करत. एक तुम्हाला गमतीदार प्रसंग सांगतो. इथे तरुण मंडळी दिसत आहेत म्हणून 2 मित्र होते. सगळ्या बाबतीत त्यांचं एकमत होतं सोडून एका बाबतीत. एक जण म्हणत होता माइंड इज ऑल. हे सगळं चैतन्य आहे, हे सगळं आत्मा आहे. माइंड हे त्याचं प्रतीक. दुसरा म्हणला देर इज नथिंग कॉल्ड माइंड, मॅटर. आपण म्हणतो ना पील वहा, ॲटम्स. दुसरं काही नाही आहे. ह्या बाबतीत ते एवढे भांडायचे की दुसऱ्याने येऊन सोडवायला लागायचं. ते म्हणायचे अरे रामलक्ष्मण भाऊ तरी होते, तुम्ही मित्र रामलक्ष्मणासारखे आहात, या एका याच्यावर तुम्ही काढा ना. तिथे साधू आलेला आहे, तो सायंटिस्ट आहे, त्याला तुम्ही जाऊन विचारा की काय खरं आहे. त्याने ऐकून घेतला. खरं म्हणजे दोन्ही मिळूनच सगळं बनतं ना. प्रकृती पाहिजे, पुरुष पाहिजे, नाही तर काय निर्मिती होणार आहे. तो म्हणतो असं कर, तू मॅटरवाला आहेत ना, 1 आठवडाभर ते सगळं जे विश्व आहे, अनंत कोटी ब्रह्मांड, ते चैतन्याने भरलेलं आहे, ऊर्जेने भरलेलं आहे, शक्तीनं भरलेलं आहे, आत्म्याने भरलेलं आहे. असाच विचार कर. मॅटरचा विचारच करू नकोस. आणि दुसऱ्याला सांगितलं तू सगळं जग चैतन्याने भरलेलं आहेस वगैरे म्हणतोस ना, तू मॅटरने भरलेला एवढा विचार कर. तू चैतन्य शब्दच नाही, मॅटर. तू स्वतःच्या मनाला त्याच बुद्धीने सांग की सगळीकडे मॅटर आहे, माइंड नाही आहे. हा माइंडवाला सगळीकडे माइंड आहे, मॅटर नाही आहे.
आणि नंतर 8 दिवसांनी माझ्याकडे या, माझा मुक्काम याच मंदिरात आहे. दोघं जण जातात. तर तो विचारतो मॅटरवाल्याला, काय ठरलं मग? डझंट मॅटर. आणि माइंडवाल्याला नेव्हर माइंड. हा नेव्हर माइंड म्हणतो, तो डझंट मॅटर म्हणतो. दोघांच्यात ॲग्रीमेंट झालं, संवाद साधला. मी तुमची बाजू समजून घेतल्याशिवाय मला विरुद्धाची बाजू मी कशी मांडतो? साधा नियम आहे. तर ज्यावेळेला काननगडचे, एकदा जा काननगडला, आम्हाला एका म्हणजे ज्या तात्यासाहेब केतकरांच्या तोंडून महाराज 1925 पासून 1967 पर्यंत बोलत होते, 42 वर्ष, त्यांचा मुलगा. आम्ही गाडीत बसलो, त्यावेळेला ट्रॅक्स होते. दार लावणार इतक्यात परत आला. मला एक विनंती, काननगडला जा. गोंदवल्याचा माणूस काननगडला द्यायला सांगतो, काय आहे जाऊन बघा. काननगड अगदी सोपं आहे. रात्री 11ला नेत्रावतीला बसान, पहाटे 6ला 6:30-7 वाजेपर्यंत आनंदाश्रम काननगड. रामदास, त्यांचं नाव रामदास, पण यांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्यांना पप्पा रामदास म्हणतात. सगळे परदेशी लोक असतात तिथे. सगळं सांगत बसत नाही. हे एवढंच एक तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला हे काननगडचे त्यांचे परदेशी लोक निरनिराळ्या देशात निघाले, ते म्हणाले ही जी सिरीज आहे माझी, संपूर्ण दौरा आहे माझा, टूर, त्याच्यावर मी एकाच विषयावर बोलणार आहे, गॉड इज वर्ल्ड. पादरी आले ते म्हणाले तुम्ही बरोबर उलटं शिकवत आहे. नाही, ते म्हणाले तुमचा सिद्धांत काय आहे? त्यांना हे म्हणाले वर्ल्ड इज गॉड, नॉट गॉड इज वर्ल्ड. आमचा सिद्धांत गॉड इज वर्ल्ड, सगळीकडे देव पसरून राहिलेला आहे. आणि तुम्ही वर्ल्ड इज गॉड, वर्ल्ड इज इम्परफेक्ट, अपूर्ण आहे. गॉड इज परफेक्ट, वर्ल्ड मरणार आहे. गॉड इज म्हणजे तो अमर आहे देव. कुठलंही देवाचं लक्षण जगाला लागत नाही. आता फार महत्त्वाचा सिद्धांत आहे हा. जुलै महिन्याच्या 13 तारखेच्या प्रवचनातला विचार आहे. आपण काय ठरवलं की प्रवचनातून महाराजांचं दर्शन घ्यायचे. 372 प्रवचन आहे. केवढा वेळ लागेल? महाराजांनी सांगितलं, महाराज सॅम्पल सुचवा, रॅन्डम सॅम्पल आपण म्हणतो ना. म्हणाले 13 अक्षरी मंत्र आहे, दर महिन्याची 13 तारीख. ते डिसेंबरपर्यंत 12 झाले. शेवटची जी प्रवचन आहेत, ज्याची गुरुपौर्णिमेची 2 प्रवचन आहेत महाराजांची, आणि प्रवचनाच्या पुस्तकातलं एकच प्रवचन 2 पानांचं आहे. आणि ज्या वेळेला आशीर्वाद म्हणून प्रवचन संपतं ते महाराजांचं अगदी आतून आलेलं प्रवचन असतं. लक्षात घ्या, आनंद, आशीर्वाद, हा आशीर्वाद आहे खरा महाराजांचा. तर ज्या वेळेला ते स्वामी पप्पा रामदास त्यांना सांग, किती सोपं आहे हो, आपण खूप अवघड बनतो. आज संतांचे ग्रंथ सरळ वाचावेत. आपण किती उदाहरणं बघितली, सरळ वाचा. मग ज्ञानेश्वरांनी जे सांगितले की मनाचे श्लोक सरळ वाचा, त्यातून तुमचे अर्थ काढू नका. कारण अर्थ काढायचा म्हटलं तर कसाही काढता येतो. बाप रखुमा देवीवरून, किती सोपं आहे. बाप रखुमा देवीचा वर म्हणजे पांडुरंग, आणि रुक्मिणी आणि विठ्ठल पंत माझे आईवडील आहेत. मी ज्यावेळेला माझा अभंग संपवतो, ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणे हरिपाठात आहे, तिथे नाही आहे अभंगात बाप रखुमा देवीवरून मी माझ्या आईवडिलांचं स्मरण करतो आणि विठ्ठल रखुमाईचं स्मरण करतो. आता डॉक्टर झालेले लोक, PhD झालेले लोक, संशोधक लोक, बाप रखुमा देवीवरू म्हणजे हे विठ्ठला मला विवरण करून दे ज्ञानेश्वरीचं. काय कपाळ, देवीवरू, देवीवरू आहे ना. सरळ वाचा ग्रंथ, मनाच्या श्लोकांचा सरळ अर्थ घ्या. तिथे जर तुम्ही साहित्य किंवा अलंकार किंवा हे वर्णन आहे, हा याच्यात योग आहे, काही करू नका. तुम्ही सरळ अर्थ लावा. अगदी फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. इतकं सोपं इंग्लिश आणि इतकं चांगलं इंग्लिश पप्पा रामदासांचं होतं. त्यांचा सच्चिदानंद म्हणून सच्चिदानंद शिष्य होता, फौजी माणूस होता. त्यांच्यामुळे पप्पा रामदास जगभर पसरले. हा त्यांची सेवा करायचा आणि ते कानडीत बोलायचे, ते हिंदीत बोलायचे, मराठीत चांगलं बोलायचे. कारण मुंबईला होते. तुम्ही मुद्दामून तिकडे जा, तुम्हाला मजा वाटेल. माझ्या पुढे एक अमेरिकन आहे, मागे फ्रेंच आहे, त्याच्यामागे रशियन आहे, त्याच्यामागे आंध्र प्रदेशातला आहे, त्याच्यामागे तामिळनाडूतला आहे. सगळेजण काय म्हणत असतात, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पण ते त्यांच्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असतं, मला वाचताही येणार नाही. चेन्नईमध्ये त्यात मल्याळम, तमिळ, उर्दू ह्या निरनिराळ्या भाषेची स्क्रिप्ट असते, पण म्हणतात हेच. आणि सगळ्यांना प्रसाद वाटेतोपर्यंत, प्रदक्षिणा होईतोपर्यंत असं काहीतरी एक म्हणावं लागतं ना.
धन्य धन्य हो का, ध कुठे म्हणता येते, प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. बघा 3 तास जर लोक जास्त असतील ना 3 तास ते म्हणतात. असं काहीतरी निवडलं पाहिजे की जे सगळ्यांना उपयोगी पडेल आणि कंटाळा येणार नाही. काल सांगितलं होतं की एका संप्रदायात विभूती आणि प्रसाद वाटेतोपर्यंत विभूती अशी असायची, ती अशी घ्यायची आणि प्रसाद मग वाटेल असा तो घ्यायचा. सगळ्यांचं संपेतोपर्यंत 2च ओळी पण इतका गोड वाटायच्या त्या. परमं पवित्रं बाबा विभूतिं, परमं विचित्रं बाबा विभूतिं. विचित्रं, विचित्र म्हणजे स्ट्रेंज नाही आहे, वियर्ड नाही आहे. विचित्र म्हणजे चित्र बदलणारी, विरुद्ध चित्र, विपरीत चित्र असेल, विकृत चित्र असेल. पण बाबांची विभूती आहे ना ती विशेष चित्र बदलते, विविध चित्र निर्माण करते. विचित्राचा हाही अर्थ आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आपण असं काहीतरी एक पाहिजे. अनेकांच्याकडे असतं की जसं एखादं ध्रुपद असतं ना तसं ते चालू राहायला पाहिजे. मग त्याला कोणी भजन म्हणतात, मग जय जय विठोबा रखुमाई जय जय चालू दे. जोपर्यंत शेवटचा प्रसाद मिळणार नाही तोपर्यंत असं काहीतरी चालू ठेवलं पाहिजे की ज्याच्यात यांत्रिकता येणार नाही पण त्याचं मंत्राचं सामर्थ्य कायम राहील. खूप सांगता येण्यासारखं. तर हे पप्पा रामदास त्यांना आतून ओढ लागलेली होती की आपल्याला कुणीतरी अनुग्रह द्यावा. लग्न झालेलं होतं, पत्नी, मुलगी, आता कसं जायचं. त्यांची तळमळ त्यांच्या वडिलांच्या लक्षात आली. ते आध्यात्मिकच होते. एक दिवस त्यांनी सांगितलं, सगळा संवाद इंग्लिशमध्ये, स्टॉप सन, तुला अनुग्रह पाहिजे ना, मी तुला देतो उपदेश. अनुग्रह म्हणजे उपदेश. श्रीराम जय राम जय जय राम, चांट दिस मंत्र ऑलवेज. बघा किती सोपं आहे. हे सरळ अर्थ वाचायचा आहे. चांट म्हणजे गा, बोर स्वतः होऊ नकोस आणि इतरांना बोर करू नकोस. काय काय चालीत म्हणतात, भयंकर गा. आणि ते म्हणाले इतक्या निर्निराळ्या चाली मी लावल्या. आणि त्यांची जी चाल आहे ते म्हणाले की मला वेळ नव्हता, उशीर झाला होता, कमीत कमी वेळात मला तो अनुभव मिळवायचा जो 13 कोटी मंत्रातून मिळतो. मग आता जो एक शब्द आहे जो अनडेमोक्रॅटिक आहे असं मला वाटतं, डबल इंजिन सरकार, तसे त्यांनी डबल इंजिन मंत्र बनवला. श्रीराम जय राम जय जय रामला ओम मागे लावला आणि काय गोड वाटतो. ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम. सतत चालू असतं. तुम्ही नाश्ता घेताय चालू आहे, तुम्ही स्नानाला गेल्यात चालू आहे, सगळीकडे. कधी पप्पांच्या आवाजात, कधी त्यांच्यानंतर कृष्णा माता होत्या आणि आत्ता सांगितलं ते स्वामी सच्चिदानंद त्यांच्याही आवाजात आहे. फारच गोड. ओम आणि श्री लावल्यामुळे बाकीच्यांना कितीतरी वर्ष लागतात रामाचं दर्शन किंवा अनुभव येण्यासाठी. माझं 2 वर्षात काम झालं. आता त्यांनी जे केलं ते आपल्याला जमणार आहे का. पहिला महिना भर्जनम भवविजानम, दुसरा महिना अर्जनम सुखसंपदा पाहिजेतच ना, मी प्रपंचात आहे. तिसरा तर्जनम यमदूतानाम, राम रामी, तर्जनम गर्जनम भर्जनम अर्जनम, ही 4 क्रियापद आहेत. 4 महिन्यात एक महिना एक क्रियापद जगायचं आहे आपल्याला. तर्जनम, यमदूताला घाबरायचं म्हणजे त्याला लाज वाटली पाहिजे, म्हणून ती जॉनीची गोष्ट सांगितली होती. एकाने मला विचारलं त्या पुस्तकाचं नाव काय, खूप बरं वाटतो. एवढ्या ह्याच्यात एकाने तरी पूर्ण एकाग्रतेने ऐकलेलं आहे. म्हणला रे, डेथ बी नॉट प्राऊड. इतका सुंदर देखणा आणि प्रचंड बुद्धिमान मुलगा वयाच्या 18व्या वर्षी ब्रेन ट्यूमरने मरतो. त्यावेळेला त्याचे वडील पुस्तक लिहितात. दुसरा भाग जेन गंथर, जॉन गंथर, आणि तिसरा भाग हा जॉनी गंथर. उत्कृष्ट पुस्तक आहे. काल हेही सांगितलं की शांता शेळकेने भाषांतर केलेलं आहे. कवयित्री आहे ना ती, तिला ह्याच्यात काव्य दिसलं, मृत्यूचं काव्य. मुद्दा काय तिथे की डेथ बी नॉट प्राऊड. या मुलाला मारलंस तू आणि मोठा म्हणतोयस की मी सगळ्यांना मारतो, माझ्या पुढे कुणी टिकत नाही. लाज वाटायला पाहिजे. यू शुड बी अशेम्ड, डोंट बी प्राऊड. कविता आहे ते शीर्षक तिथे दिलेलं आहे. आणि तो म्हणतो गॉड इफ यू आर देअर इन द हेवन्स. माझ्या मुलांनी तुला चॅलेंज केलं होतं. 8व्या वर्षी त्यांनी डायरीत अनबिलिव्हर्स प्रेयर लिहिलेली आहे.
गॉड इफ यू आर देअर इन द हेवन्स ॲक्सेप्ट माय ग्रॅटिट्यूड फॉर ऑल द गिफ्ट्स यू हॅव गिवन टू मी. तुम्हाला सौंदर्य दिलेस, तुम्हाला बुद्धी दिलेस, तुम्हाला स्मृती दिलेल्या आहेत, तुम्हाला अनेक कला दिलेल्या आहेत, म्युझिक वगैरे काय सुंदर पियानोवर वगैरे वाजवायचं मला दिलेलं आहे. तू खरंच असशील तर थँक्यू. पण लक्षात ठेव, आय शॅल फाईट अ गुड फाईट. अनबिलिव्हर्स प्रेयर. 8व्या वर्षी हा मुलगा अगदीच नॉर्मल होता. आय शॅल फाईट अ गुड फाईट. हे काय झालं? आतून त्याला काहीतरी कळलेलं आपलं आयुष्य फार कमी आहे. आणि ज्यावेळेला तो ब्रेन ट्युमरली मरतो त्यावेळेला त्याचे वडील म्हणतात की तू खराच असशील ना देवा तर यू आर जेलस. तुला भीती वाटत होती माझ्या मुलाची की ही माईट चॅलेंज युअर एक्झिस्टन्स. तू आहेस की नाही चॅलेंज करेल, सिद्ध करेल. तू आहेस हे सिद्ध करेल का नाहीस हे सिद्ध करेल. त्यापेक्षा ह्याला मारूनच टाकलेलं बरं. सो यू स्ट्रक दॅट पार्ट ऑफ माय सन दॅट माईट हॅव चॅलेंज यू. ब्रेन ट्युमर. दुसरीकडचा कॅन्सर त्याला झाला नाही. हे अनुभवाचे बोल आहेत, लक्षात ठेवा. आतून आलेले बोल आहेत, खूप चांगले बोल आहेत. पण तिथे काय होतं? डेथ बी नॉट प्राऊड. इकडे काय आहे? वेळ कमी आहे, लवकर मला मिळायला पाहिजे. वडिलांनी सांगितलं चांट. आय स्टार्टेड सिंगिंग धिस, म्हणजे हा श्रीराम जयराम जय जयराम मंत्रा त्यांनी अभ्यास केला. मननात त्रायते तो मंत्र आहे. मंत्र म्हणजे फक्त रचना नाही अक्षरांची. मनन केल्यानेच तारण करतो, रक्षण करतो. नुसता चॅन्टिंग नाही. श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम वाईट नाही आहे, पण फार चांगलंही नाही आहे, प्रभावी नाही आहे. लक्षात ठेवा. किती भाव असला तरी प्रभावासाठी चिंतन पाहिजे. भाव चांगलाच आहे. आपला तितका निरागस भाव असणार नाही, कारण आपण शिकलेलो आहोत, आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण चिकित्सक आहोत, आपण शहरात राहतो आणि आपण प्रापंचिक आहोत. हे 5 क्वालिफिकेशन असलेले लोक तुझ्याकडे येतील, त्यांना राम नामाचं महात्म्य सांग. हे गुरुनी महाराजांना सांगितलेलं आहे. आणि इथे बसलेले आपण सगळेजण, आपल्याला ही 5 क्वालिफिकेशन्स आहेत. आपण सगळे मध्यमवर्गीय आहोत, आपण सगळे नागर म्हणजे शहरात राहणारे आहोत, आणि आपण कुठलीही गोष्ट एकदम स्वीकारत नाही. चिकित्सक आहोत, आपण मध्यमवर्गीय आहोत, प्रपंचात पडलेलो आहोत. अशा लोकांना शिकवणं खूप अवघड आहे. म्हणतील वरवर मी मान हलवतो तरी पण मला काही त्यांनी सांगितलेलं पटलं नाही. मग तिथेच का नाही तू? नाही, मध्यमवर्गीय आहे, चिकित्सक आहे, हिपॉक्रेट आहे, भोंदू आहे, स्वतःला आणि इतरांना कायम फसवतो. हे विचार करा, हे आपली लक्षणं आहे. अशा त्याच्यावर विश्वास ठेवायचा. चांट दिस मंत्र ऑलवेज. इथे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. ऑलवेज म्हटल्यानंतर आपण सतत टाईम म्हणतो, ऑल टाईम. त्याचा ऑलवेज वे म्हणजे मार्ग आहे. सर्व मार्गावर नाम चालू ठेवा. आता सर्व मार्गावर मी काही ना काहीतरी करत असतो, म्हणजे सर्व काळ आलाच त्याच्यात. सर्व काळ मी कुठे ना कुठेतरी असतो, म्हणजे सर्व स्थळ त्याच्यात आलं. पहिलं पंचायतनामधलं एक आयतन सर्व काळी, दुसरं आयतन सर्व स्थळी, तिसरं आयतन म्हणजे सर्व सजीव निर्जीव वस्तूंच्या बरोबर असताना, चौथं आयतन म्हणजे डायमेन्शन सर्व कृती करताना. आणि ह्या चौघातून घटना आणि प्रसंग निर्माण होतात. त्या सगळ्यात देवात तू असतोस. त्या सगळ्यात नाम असलं पाहिजे. काही सुटलंच नाही की सर्व स्थळं आली, सर्व काळ आले, सर्व वस्तू पशु पक्षी वनस्पती सगळं आलं, सगळ्या कृती आल्या. आणि हे सगळं मिळून जो प्रसंग बनतो. आता इथे बघा ना, हा आपण म्हणतो प्रसंग आहे, सत्संग आहे, पण इथे त्याला स्थळ आहे, वेळ आहे, त्याला निरनिराळ्या वस्तू आहेत ना, हे सुद्धा आहे ना, म्हणून मी बोलू शकतो व्यवस्थित. हे सगळं असून जो प्रसंग निर्माण होतो, त्या सगळ्यात या 5 ठिकाणी तुम्ही नाम, तुमचं साधन किंवा तुमची उपासना, अभ्यास ठेवलात की सतत तुम्हाला ध्यास लागलाच म्हणून समजा. ध्यासाशिवाय अभ्यास काय उपयोगाचा नाही आहे. ऑलवेज म्हणाले, माझ्या वडिलांनी मला कॉरिडॉरमध्ये, घराच्या कॉरिडॉरमध्ये अनुग्रह दिला. मला जायचं होतं बाथरूमला आंघोळीसाठी. तिथून माझा वे सुरू झाली. फ्रॉम द कॉरिडॉर टू द बाथरूम, ऑन दॅट वे श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम. बघा, हा अनुग्रह आहे. बाथरूम झाल्यानंतर मी देवघराकडे जाणार होतो. बाथरूम टू देवघर वे श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम. देवघरातून मी डायनिंगमध्ये जाणार होतो. श्रीराम जयराम जय जयराम वे. तिथून जेवण करून मी ऑफिसमध्ये जाणार होतो. वे. आय वॉज ऑलवेज ऑन द वे. ऑलवेज. आपण टाईम म्हणतो तेही चुकत नाही, कारण डिस्टन्स अँड टाईम हे अगदी आपण म्हणतो ना की इंटर कन्व्हर्टेबल. तुम्ही खेड्यात गेलात ना, त्या देसाईंचं घर कुठे? 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी डिस्टन्स विचारतो आहे.
1 किलोमीटर आहे का 2 किलोमीटर आहे, किती अंतरावर आहे, तुम्ही म्हणतात 5 मिनिटात. बरोबर आहे ना. मिनिट टाईम आहे आणि डिस्टन्स किलोमीटर आहे. इंटरचेंजेबल आपल्या जीवनात सुद्धा. पण ऑलवेजमध्ये वे घेणं आणि नंतर त्यांनी जे काय केलं, आणि महाराजांचं वाक्य वाचूया. त्यांनी काय केलं, सगळ्या जगाचे 3 भाग केले. अवघड आहे का? हो, त्यातला एक भाग अवघड आहे. पहिला भाग म्हणजे राम, जो सगळ्यात आहे, चर अचर. आम्ही म्हणतो ना, विषाणूपासून विष्णूपर्यंत राम आहे. आणि हा राम विष्णूचा अवतार नाही आहे, तो आत्माराम आहे. विष्णूत सुद्धा आहे, तो शंकरात सुद्धा आहे, तो ब्रह्मदेवात सुद्धा आहे. हेच रामचरित मानसातला राम हा एक आहे. मग दशरथाचा मुलगा वगैरे इन्कारनेशन, त्यांचे अवतार आहेत ते. पण विचार करूया आपण की जर विष्णू आणि विषाणू, विषाणू म्हणजे सध्या आपल्याला कळणारा विषाणू म्हणजे करोना, बरोबर आहे, त्याच्यात राम आहे की. उलट विष्णूत एक ए ॲड केल्यानंतर विषाणू तयार होतो. म्हणजे विषाणू, स्थाणू, अणू, रेणू, जीवाणू, कीटाणू, आणि हा विषाणू म्हणजे व्हायरस. सगळ्यात विष्णू आहे. विष्णूचा अर्थ आहे विष म्हणजे प्रवेश करून राहिलेला, आणि अणू, अणू अणूत प्रवेश करून राहिलेलं जे देवत्व, डिव्हिनिटी, दॅट हॅज पेनेट्रेटेड एव्हरी ॲटम इन द युनिवर्स इज विष्णू. अर्थ समजून घेऊया. अर्थ समजून घेतल्यानंतर तुम्हाला तो जो नास्तिक आहे त्याला सगळ्यात चांगलं अध्यात्म सांगता येतं, जो वैज्ञानिक आहे त्याला सगळ्यात चांगलं अध्यात्म सांगता येतं. तुम्ही बघा, वरती गेलेले आहेत आईन्स्टाईन आणि तुकाराम, एका भाषेत बोलतात. तोच आहे ना. मी ब्रह्मांड आपोषण केलं, आणि आईन्स्टाईन ब्रह्मांडाची गणितं मानतो ना. आपोषण म्हणजे आचमन केलं ब्रह्मांडाचं, तो अनुभव आहे त्याचा. तुकारामाचा कविता नाही आहे काही. आणि तो ब्रह्मांडाबद्दल बोलतो. मला तरी कितीदा तरी डोळे बंद केल्यानंतर आईन्स्टाईन आणि तुकाराम बोलत आहेत, कबीर आणि न्यूटन बोलत आहेत, नानक आणि आपले अब्दुल कलाम बोलत आहेत, असंच वाटतं. सायन्स अँड स्पिरिच्युअलिटीमध्ये काही फरक नाही ॲट द हायेस्ट लेवल. हे BSc झालेला म्हणेल की नाही, हे काही देव वगैरे काही नाही, कारण त्याला शिकलेलाच नाही तो. BSc काही शिक्षण आहे, आणि BScला सुद्धा 38% मार्क्स. आनंदी आनंदकडे. मला काय सांगायचं आहे की ज्या वेळेला 2 वर्षात मला अनुभव आला, इन द क्वेस्ट ऑफ गॉड आय स्टार्टेड अँड आय स्टॉप इन द व्हिजन ऑफ गॉड. व्हिजन महाराजांच्या प्रवचनातून व्हिजन घ्यायचे. व्हिजन म्हणजे दर्शन, हे लक्षात घ्या. म्हणजे सगळीकडे मला रामाचं दर्शन व्हायला लागलं इन द व्हिजन ऑफ गॉड. आणि पहिल्यांदा इन क्वेस्ट ऑफ गॉड म्हणजे शोध. मी देवाचा शोध घ्यायला सुरुवात केली. एक चांटिंग झालं. दुसरं म्हणजे सगळीकडे राम भरलेला हा पहिला पोल. ट्रायपोलर सांगितलं ना, 3 भाग आहेत. पहिला राम सगळ्यांच्यात आहे, दुसरा साधुराम, आणि तिसरा रामदास. तिथे त्यांनी रामदास नाव केलं. मी रामदास आहे, सगळ्यांच्यात राम आहे, म्हणजे सगळ्यांची सेवा मी केली पाहिजे. मी दास आहे सगळ्यांचा, सगळे राम आहेत, मी रामदास आहे. आणि मी सोडून हा सगळीकडे पसरलेला राम दिसत नाही. मी सोडून जे सगळं दिसतं तो साधू राम आहे. वाचा तुम्ही पुस्तक. ही 2 पुस्तकं मराठीत भाषांतर झालेली आहेत, तुम्हाला ऑनलाईन मिळतील नक्कीच. इन क्वेस्ट ऑफ गॉड. मी देवाचा शोध कसा घेतला. म्हणाले मी ठरवलं देवा कशाबद्दलच तक्रार करणार नाही, काही मागणार नाही, काही सांगणार नाही, काही विचारणार नाही. तुला जर वाटत असेल मला समजून द्यायचं, तसे प्रसंग घडल. एक 2-3 अनुभव तुम्हाला सांगतो, कळेल. मी ठरवलं तर मी इथे उभा आहे, जसा जड भरत आहे ना भागवतातला. काम सांगितलं केलं तिथेच उभं राहायचं. मग कुणीतरी ये रे इकडे, जरा ही पिशवी तिकडे नेऊन द्या, तिकडे नेऊन दिली तिथेच उभं राहायचं. हे जरा लाकडं फोडून द्या. हां, नंतर कुणीतरी म्हणायचं अरे किती श्रम करतो, जरा इकडे काही खा. एक शब्द बोलायचा नाही, कशाबद्दलही तक्रार नाही आहे. त्या जड भरतावरून भारताला एक नाव पडलेलं आहे, भरत हा जड भरत. ज्ञानी आहे तो. मुद्दा बघा, ते म्हणाले मी काहीच मागणार नाही तुझ्याकडे. एकदा 2-3 दिवस मी फक्त एका जागी बसून होतो. भूक तर लागलेली होती पण काही मागायचं नाही. इथे कुत्रा आलं एक, आणि माझी कफनी ओढायला लागलं. मी कुत्र्यात साधुराम, मी सोडून सगळे साधुराम. साधू म्हणजे चांगले, होली. सगळ्यात होली राम आहे. सगळीकडे राम पसरलेला जो दिसत नाही पण असतो तोच असतो, लक्षात ठेवा. आणि मी रामदास. त्यांचं सगळं वाङ्मय तृतीय पुरुष एकवचन. तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे, हा रामदास म्हणे, दुसरं काहीच नाही. मग मी कुत्र्याच्या दिशेने गेलो. एका मंदिरात उत्सव होता आणि भंडारा म्हणजे सगळ्यांना जेवण होतं.
मी उभा राहिलो, गरम खीर, माझ्याकडे हाताशिवाय काहीच नव्हतं ना, मग रामाकडे काही मागायचं नाही, गरम खीर, हात काय. माझ्या शेजारी उभा होता की तुझ्याकडे पॉट नाही आहे? हो, माझ्याकडे 2 मडके आहेत, हे मडकं घे. बघा, साधुराम वॉज हेल्पिंग दिस रामदास अँड रामदास वॉज सर्व्हिंग साधुराम अँड बोथ वर कशा एम्ड ॲट राम. हे शैली आहे जीवनाची. मी सोडून सगळ्यात एक बाई होती कोकणातली, प्रवचनाला गेली चातुर्मासाच्या आधीच्या, आणि तिथे सांगितलं संकल्प केला पाहिजे. गरीब माणसंसुद्धा संकल्प करू शकतात. ही म्हणाली मी इतकी गरीब आहे, मनात विचार करते, पण काहीतरी संकल्प केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायचं आणि संकल्प. पहाटेच तिने ठरवलं, माझा उजवा हात 4 महिने देवाला दिला. संकल्प आहे. संकल्पाला अनुसंधान लागतं. एकदम उजव्या हाताने पाणी प्यायचं तर धाकटं पोरगस म्हणेल, आई उजवा हात दिलायस ना देवाला. विचारलं नवऱ्याने, देवाला दिलायस म्हणजे काय? मी सोडून सगळे देव. तू देव नाहीस ना, तुम्ही म्हणा ना मी सोडून सगळे देव, म्हणजे आले ना मी देवात. हीच देवाची व्याख्या सगळ्यात सुंदर आहे, फंक्शनल डेफिनेशन ऑफ गॉड, की मी सोडून सगळे देव. म्हणजे सगळ्यांची सेवा करताना मी उजवा हात वापरीन, स्वतःसाठी एकच हात वापरीन, तोही डावा. श्रावण महिन्यात सोमवारी तुमच्या त्या पत्रावळीभोवती रांगोळी मी उजव्या हाताने काढीन, माझ्याभोवती कसंही जमलं तरी मी डाव्या हाताने काढीन. 4 महिने डावा हात माझा, उजवा हात तुम्हा सगळ्यांचा. मी सोडून सगळं जग देव आहे. तुळशीला पाणी उजव्या हातानं, सगळं उजव्या हातानं, दुर्वा उजव्या हातानं, दुसरा हात नाही वापरणार, देवाला नाही दिलं, फक्त माझ्यासाठी. 4 महिने त्या बहिणी केलं. काय तेज वाढलं तिचं, आणि एका अर्थाने तिला वाचा सिद्धी प्राप्त झाली. हे अनुसंधानामुळे. स्वप्नात सुद्धा ती म्हणाली उजवा हात मी माझ्यासाठी नाही वापरला, माझे सगळे व्यवहार मी एका हाताने केले. पाणी काढले एका हाताने, आंघोळ केली एका हाताने, सगळं. उजवा हात माझ्यासाठी नाही आहे, देवासाठी आहे. किती साधा आहे, पण संकल्प आहे. संकल्पाला डिटर्मिनेशन लागते, आणि ती डिटर्मिनेशन येते कॉन्स्टंट रिमेंबरन्स. माझा काय संकल्प आहे, मी काय ठरवलं आहे, माझा काय संकल्प आहे. आपल्याला विस्मरण होतं, आणि विस्मरण होऊ नये म्हणून स्मरणी. स्मरणी म्हणजे माळ. जपमाळेमुळे जप होतो असं नाही, जपमाळ मोजण्यासाठी असं नाही, रिमाइंडर. स्मरणी लहान असते तिला स्मरणिका, आणि त्याच्यापेक्षा लहान असते तिला अंगुलिका. अशी 3 रूपं गोंदवल्याला मिळतात. 108 स्मरणी, 27 स्मरणिका छोटी, आणि 9 सगळ्या 108च्या पटीत आहेत 9च्या. त्याला अंगुलिका म्हणतात. ती इथे ठेवायची, आणि कोणाच्याही नकळत पाऊस पडतो. ज्ञानेश्वरांचे 3 शब्द मला खूप आवडतात, डोंगर, सागर आणि आगर. आगर म्हणजे शेत आहे, ज्याला फक्त लेंथ अँड ब्रेड्थ आहे. सागर म्हणजे डेप्थ आहे. डोंगर म्हणजे उंची आहे. जीवनाला ही सगळी डायमेन्शन्स पाहिजेत. आपण जगतो ना ते तेवढंच करतो, लक्षात ठेवा. आपण बाकीचं करत नाही. भावनांची खोली आणि विचारांची उंची असल्याशिवाय तुमची केवढी लेंथ अँड ब्रेड. आपण सगळं स्क्वेअर मीटर्समध्ये सांगतो. 50 स्क्वेअर मीटरचं घर घेतलं, स्क्वेअर मीटर. पूर्वी आपला शब्द आहे खोली. खोलीला डेप्थ आहे, खोलीला उंची आहे. फक्त लांबी रुंदीचं घर बनतं, लांबी रुंदीचा फक्त प्लॉट बनतो, फ्लॅट बनतो, ब्लॉक बनतो, होम बनत नाही. हे लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या. हे पप्पा रामदास ज्या वेळेला गेले आणि गॉड इज वर्ल्ड म्हणायला लागले, त्यावेळेला त्यांनी जी ऑब्जेक्शन घेतली ते म्हणाले, तुम्ही म्हणा बरं, ही फार चांगली पद्धती आहे. रामकृष्णांच्याकडे जातो, एका शब्दात मला गीतेचा अर्थ. तो गीता गीता 10 वेळा म्हण बरं. गीता गीता गीता. ते म्हणाले तू गीनी सुरू करतोस, मी तानी सुरू करतो. तागी तागी तागी. बंगाली तागी म्हणजे त्याग. त्यागात शांतिरनंतरम. त्याग हे सर्वोच्च मूल्य आहे, आणि त्याच्यानंतर यू एक्सपिरियन्स पीस ऑफ माइंड, शांती. मूल्य, व्हॅल्यू कुठले? त्याग. गीता त्याग शिकवते, आणि तागी 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 म्हणतो. गीता 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 तू म्हण. माया माया माया. तू मानी सुरू करतोस, मी यानी सुरू. यामा यामा. जी नाही नाही ती माया. असंच आहे. एक साधं तुम्हालाही कधी कधी प्रश्न विचारतील की हरे कृष्णा इस्कॉन सध्या जगभर त्यांचं राज्य चालू आहे. अभिमान वाटतो मला की सगळ्या भाषेत त्यांनी महत्त्वाचे ग्रंथ, गीता, अगदी पूर्ण महाभारत काढणे पण संक्षिप्त महाभारत, रामचरितमानस, रामायण, हे ग्रंथ सगळ्या भाषेत
चीनी आणि रशियन भाषेत ज्यावेळेला कम्युनिस्ट कंट्रीज होत्या, बोट भरून त्यांच्या भाषेतलं साहित्य पाठवलं. मी गोष्ट सांगत नाही, दिस इज फॅक्ट ऑफ लाईफ, जीवनात घडलेलं आहे ते. आणि कॅप्टन जो बोटीचा होता त्याच्याकडे एक चिठ्ठी दिली की तुम्हाला सुद्धा मुक्त करणारं, आनंद देणारं, जीवनात चैतन्य निर्माण करणारं वाङ्मय आहे. अनलोड करा किंवा सिंक इट टू द बॉटम ऑफ द सी, डोंट रिटर्न. बुडवा समुद्राच्या तळाशी तुम्हाला जर नको असेल तर. पण वाचून बघा, तुमच्या भाषेत आहे. जर पटलं तर दोन्ही देशांनी ती बोट उतरवून घेतली आणि आता जवळजवळ त्यांच्या प्रत्येक प्रांतात अशी एक लायब्ररी आहे की जिथे ही पुस्तकं उपलब्ध आहेत. एवढं मोठं कार्य आहे. पण ते हरे कृष्ण हरे रामा म्हणतात. आपण हरे रामा म्हणतो, हरे राम म्हणतो, ते रामा म्हणतात, काही हरकत नाही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा 32 अक्षरांचा मंत्र सांगितला आहे. मंत्रांची संख्या वाढली म्हणजे मंत्राचं सामर्थ्य वाढतं असं बिलकुल नाही. ओम एकाक्षरी मंत्र आहे, त्याच्यात मी आहे म्हणून विभूती सांगितलेली आहे. विचार करा तुम्ही, एक अक्षरी आहे. बाकीचे हा मोठा मंत्र आहे, पण ठीक आहे, हा वैष्णवांसाठी हा मंत्र आपण शेवटी म्हणतोच ना, हरे राम. ते हरे कृष्ण आधी म्हणतात. एकाने प्रश्न विचारला, म्हणलं तू एकदाच आयुष्यात मंत्र म्हणणार आहेस का? नाही ना म्हणलं, मी काय म्हणतो म्हणायला ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता मी रामला सुरू केलं ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तू कुठून सुरुवात करणार? एकदाच म्हणणार असेल तर कृष्ण पहिल्यांदा, राम नंतर. परत म्हणणार असेल तर राम आधी कृष्ण आधी, काय फरक पडतो बघा. हे चिंतन करायला लागले. त्यांनी सांगितलं सगळीकडे देव पसरलेलं, ह्याला विष्णू सहस्रनाम म्हणतो आपण, किंवा गीतेतला 10वा अध्याय सगळीकडे पसरलेला आहे. पण ते सांगण्यासाठी 11वा अध्याय ऑल इन वन अँड वन इन ऑल. वन परमेश्वर, ऑल सगळ्यात पसरलेला आहे. अध्याय 10 विभूती योग, आणि परमेश्वराच्या ठिकाणी सगळं आहे. ऑल इन वन विश्वरूप दर्शन. ते म्हणाले तुम्ही म्हणा बरं, सगळीकडे देव पसरलेला आहे. गॉड इज वर्ल्ड. म्हणा तुम्ही, गॉड इज वर्ल्ड. आता मी वर्ल्डपासून गॉड इज वर्ल्ड इज गॉड, गॉड इज वर्ल्ड इज गॉड. मी वर्ल्ड इज गॉड सांगतो, हा उत्तरार्ध सुद्धा नाही, तुम्ही म्हणतात तेच सांगतो. आणि लक्षात ठेवा, विष्णू सहस्रनाम वाचायचं. आणि इतकी डिस्टिंक्शन्स आपल्या मनात आहेत. विनोबांचा विचार आहे की तुमचं देव पुसण्याचं रेशमी वस्त्र जास्त महत्त्वाचं का ते पाय पुसणं महत्त्वाचं? की मंडपात येण्यापूर्वी सगळी पायाची घाण ते काढतं. पप्पा रामदासांचा विचार आहे, म्हणाले ऐकताना सुद्धा तुम्हाला स्कॅन्डलाइज, काय हे अध्यात्म वाटेल. विचार करा, देवालय म्हणजे घरातलं देवघर आणि शौचालय याच्यात काय पवित्र वाटतं तुम्हाला? देवघरातल्या कितीतरी प्रतिमा म्हणजे फोटोवरची धूळसुद्धा काढली गेलेली नसते. पण टॉयलेट हल्ली घरातली सगळ्यात सुंदर जागा टॉयलेट. डिओड्रंट, फ्रेशनर आणि हे डिटर्जंट आणि ते सगळ्यात सुंदर. तुम्हाला मनाने तरी, कन्सेप्च्युअली ते प्रश्न, मनाने तरी देवघरातले देव शौचालयात आणून ठेवायला काय बोलता? तोपर्यंत तुमचं आध्यात्मिक तयारीच झालेलं आहे. ठेवा म्हणून मी सांगत नाही आहे, मनात. शौचालयाचा अर्थ काय? शौच म्हणजे पवित्र. माझं मल आणि मूत्र जे अशौच आहे ते स्वतः शोषून घेतं. कबीर म्हणतो निंदक न्यरे राखीये. आईने तुमचं मलमूत्र दूर केलं लहान असताना, पण हातानं हा निंदक जिभेनं दूर करतो. आणि निंदकाला जवळ ठेवायला जर जागा नसेल ना, स्वतःच्या अंगणात त्याला झोपडी बांधून द्या, इतकं सांगतो कबीर. आपण वंदकांनाच म्हणतो, आपण सज्जनच आपल्याला जवळचे वाटतात. दुर्जनम प्रथमम वंदेचा अर्थ आहे तोपर्यंत तुझं ज्ञान पूर्ण झालेलं नाही. विनोबा म्हणतात रावणातला रामातला रा जोपर्यंत एक वाटत नाही तोपर्यंत काय रामायण कळलं तुम्हाला? तोच रामायणात आहे. राम, रावण, रामायण सगळे. आणि बघा ना, रामायण अण, रावण अण, कुंभकर्ण न आणि बिभीषण अण, या न मध्ये एकच सूत्र आहे. कळत नाही तोपर्यंत रामायण कळलेलं नाही आहे तुम्हाला. बघा, म्हणून म्हणाले तुम्ही विष्णू सहस्रनाम पाठ केलं तर रोज म्हणता थिअरी, प्रॅक्टिकल. आज ती कुंडी ज्याला डस्टबिन म्हणतात ती घाण आहे, कारण रस्ता स्वच्छ आहे. पहिला नमस्कार त्या कुंडीला करा.
रस्त्यावर पाणी येऊन म्हणून गटार आहेत, गटारातून घाण पाणी वाटतं, कारण रस्ते स्वच्छ पाहिजेत. बघा विचार करून मग आपल्याला कळेल की अरे सगळंच उलटा मी विचार करतोय. म्हणाले उलटा विचार करत नाही तुम्ही, कॉम्प्रिहेन्सिव्ह पूर्ण विचार करत नाही यार, तुम्ही कुठेतरी संकुचित विचार करताय. याच्यात देव आहे त्याच्यात देव नाही. विनोबा म्हणाले तुम्हाला 4थीतल्या मुलात सांग देव कशात आहे. तो म्हणतो की देव स्वच्छ रस्त्यात आहे पण कचऱ्याच्या कुंडीत नाही, देव पाण्यात आहे पण गटारातल्या पाण्यात नाही. अरे म्हणजे नाही देव, त्या जागा जास्त झाल्या. आणि म्हणायचं देव सर्वत्र पसरलेला आहे. गॉड इज एव्हरीवेअर, ऑमनीपोटंट, ऑमनी प्रेझेंट. नुसतं म्हणायचं ऑमनी इज ऑल. ऑमनीमध्ये ओम आहे तो ऑल आहे. ऑमनी गाडीचं नाव नाही आहे. ऑमनी प्रेझेंट, ऑमनी सायंट, ऑमनी पोटंट आणि ऑमनी विटनेस, सर्व साक्षी. बघा विचार करून तुम्ही, सोप्या गोष्टी नाही आहेत या, पण संतांनी सोप्या करून सांगितल्या. म्हणून महाराजांचं इथलं वाक्य काय आहे की विचार करा तुम्ही की नाम म्हणजेच देव म्हणजेच नाम. याला इक्वेशन म्हणत नाही, ही एकाची आयडेंटिटी आहे. मध्ये मी ठेवलं नाम म्हणजेच देव, देव म्हणजेच नाम. मी देव शब्द कॉमन आहे. वर्ल्ड इज गॉड, गॉड इज वर्ल्ड, गॉड कॉमन आहे. वर्ल्ड दोन्हीकडे. जोपर्यंत सगळ्या कणात पसरलेला भगवान मला अनुभव घेता येत नाही तोपर्यंत मला देवच कळलेला नाही. माझा देव फक्त मूर्तीत आहे, ग्रंथात पाठ. मग त्या तुक्याला सांगावं लागतं तुम्ही वेदांचा अर्थ आमासीच ठावा, येरानी व्हावं भार माझा. ते द्विवेदी 2 वेदांवर, त्रिवेदी 3 वेदांवर आणि चतुर्वेदी 4 वेदांवर. तो चतुर्वेदी आहे, त्यांनी संस्कृत इंग्लिशमधून केलं आहे. PhD आहे त्याची. जर्मनीत बोलवलं. जर्मनी पहिली कंट्री म्हणजे देश की जिथे त्यांनी आकाशवाणी सुरू केली, म्हणजे त्यांचं एअर इंडिया म्हणतात किंवा एअर ट्रान्समिशन सुरू केलं संस्कृतमधून. आणि आपल्या राम मनोहर लोहियांची पुतणी सुषमा लोहिया कितीतरी वर्ष ते केंद्र चालवत होते. मग त्यातून अरे किती चांगलं आहे, मग आतून संस्कार वर्ग काढूया, मग शाळा काढूया, मग कॉलेजेस काढूया. संस्कृत युनिव्हर्सिटी आहे, ऑस्ट्रेलियात आहे, कॅनडात आहे. विचार, हा जो सगळा अभ्यास आहे ना, हा अभ्यास संस्कृत चांगली असल्यामुळे त्या लोकांनी केला. चांगल्या गोष्टीचा प्रसार आपोआप होतो, वाईट गोष्टीचा प्रचार करावा लागतो. म्हणून निवडणुकीत प्रचार असतो, हे लक्षात ठेवा. प्रसार नाही आहे. प्रसार इज प्रोपॅगेशन आणि प्रचार इज प्रोपॅगंडा. सगळंच खोटं आहे ते. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की सोपंच वाक्य आहे, नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. आता इथे काय सांगायचं, सोपं आहे. गांधीजी म्हणायचे ट्रुथ इज गॉड, गॉड इज ट्रुथ. लव इज गॉड, गॉड इज लव. इथे लव हा कॉमन शब्द आहे. गॉड इज लव इज गॉड, गॉड इज ट्रुथ इज ट्रुथ, गॉड इज वर्ल्ड इज गॉड. वर्ल्ड दोनदा म्हणायचीच गरज नाही, कारण तो सेंट्रल आहे. मी ज्या जगात राहतो, मी ज्या समाजात राहतो, मी ज्या देहात राहतो, घरात राहतो, तो माझा पहिला भाग आहे. वर्ल्ड, तिथेच गॉड नसेल तर गॉड इज वर्ल्डला काय अर्थ आहे. बघा एक साधं वाक्य आहे, गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. प्रसंग घडलेला मी लिहित होतो, कारण माझं सगळं नोकरी कॉन्व्हेंटमध्येच झाली. लिहित होतो बरोबर, कारण मदर सुपिरियर कराचीहून येणार होते. आणि तिचा मदर सुपिरियर म्हणजे काय, सगळी ती लूट्स कॉन्व्हेंट वगैरे सगळे तिच्या हाताखाली येत होते. मला सिस्टरने सांगितलं काहीतरी चांगलं वाक्य आहे. आता मदर येणार आहे ना, मदरचं एखादं चांगलं वाक्य, आणि मला ते वाक्य लिंकनचं खूप आवडतं. गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, देअरफॉर ही क्रिएटेड मदर. काय सुंदर वाक्य आहे. देव सगळीकडे असू शकणार नाही म्हणून त्यांनी आई तयार केली. कुत्र्याचीही आई असते, मांजराचीही आई असते, सगळीकडे आई असते, सगळीकडे मातृत्व असतं, वात्सल्य असतं. गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. मी गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर लिहिलं आणि ही धावत आली, व्हॉट आर यू रायटिंग? इफ मदर सुपिरियर थिंक्स दॅट वी टीच दिस, गॉड इज नॉट एव्हरीवेअर, गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, हे आमच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं वाक्य आहे. म्हटलं इट इज हाफ सेंटेन्स. तोपर्यंत ती मदर सुपिरियर पोचली. शेवटच्या पायरीवर मी बोर्ड लिहितोय, ती म्हणते पुसून टाक. मी पुसून टाकायला निघालो, ती म्हणली प्लीज स्टॉप. दुसरा वाक्याचा भाग काय, गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, देअरफॉर ही क्रिएटेड मदर, आय लुक्ड ॲट हर, ही क्रिएटेड यू. काय बोलणार आहे, मदर आहे ना, मदरहूड इज इम्पॉर्टंट. म्हणून वाक्याला जो अर्थ असतो ना, बऱ्याच वेळा अनर्थ होतो आणि बऱ्याच वेळा व्यर्थ. भावार्थ महत्त्वाचा आहे.
भाव पाहिजे, अर्थ पाहिजे. भाव हार्ट आहे, अर्थ हेड आहे. हँड्समधून जीवन जगलं पाहिजे. हे 3 H एकत्र येत नाहीत तोपर्यंत 4th H हेल्थ तुम्हाला मिळणारच नाही. हेड, हँड्स अँड हार्ट दे शुड कम टुगेदर. भाव, विचार आणि कृती. सत्यम शिवम सुंदरम. सत, चित, आनंद. आपण त्याला ज्ञान, भक्ती आणि कर्म हे तेच आहे. सगळं शिक्षणशास्त्र या 3 पायांवर उभं आहे. तर डोमेन सगळं सांगत बसत नाही. पण एकच लक्षात घ्या की ज्या वेळेला मी देवाचा विचार करतो, देव विचार करतो. देव भाव असतो, भावना आहेत त्याला, आणि देव कर्म करतो. माझा देव कुठे? माझा देव माझ्यात आहे. माझा देव माझ्या आईमध्ये आहे. माझा देव माझ्या वडिलांच्यात आहे. माझा देव माझ्या आतून सुरू होतो आणि सगळीकडे पसरतो. हे पूर्ण ज्ञान आहे. म्हणून हमाल म्हणलेलं आहे. येरतो हमाल भारवाही म्हणतात, पण शेवटी स्वतःलाही ते म्हणतात ना, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, येरानी व्हावा भारमाता. हे चतुर्वेदी उतरले. आणि 4 वेदांवर ज्यांची मास्टरी म्हणजे प्रभुत्व आहे, असा जर्मनी तिथं म्हटल्यानंतर त्यांचं स्वागत करायला जर्मनीने एअरपोर्टवर मोठा पेंडॉल आणि स्टेज उभारलं. त्यांना वरती नेलं आणि तिथे सुरुवात केली. संस्कृतमधून सगळं कॉम्पेअरिंग ना, सगळं सूत्रसंचालन संस्कृतमधून. हा संस्कृत कुठे आहे? सगळ्या वेदांची इंग्लिश भाषांतर झालेलं आहे. ते इंग्लिश भाषांतरमधून इंग्लिशमधून थिसिस लिहिलेलं आहे. त्याचा व्हायवा, तोंडी परीक्षा वगैरे सगळं इंग्लिशमधून झालेलं आहे. त्याला संस्कृत सगळी स्क्रिप्ट तरी येते की नाही इतका प्रश्न आहे. पण तो PhD आहे. 4 वेदांवर त्याची मास्टरी आहे. हे गेले तिथे आणि ते बोलायला लागल्यानंतर त्यांचं चतुर्वेदी आडनाव होतं, तेवढंच याला कळायला लागलं. संस्कृतमधून सांगत होते की मी आता चतुर्वेदींचा परिचय करून देतो. त्यावेळेला त्यांना संस्कृत बाकी काहीच कळत नव्हतं. ज्यावेळेला सांगितलं आता मी चतुर्वेदींना विनंती करते की त्यांनी काहीतरी आम्हाला सांगावं. हे कुठे कळते? चतुर्वेदी फक्त कळत होता. जर्मन कणा असलेलं राष्ट्र तिथून रिटर्न तिकीट काढून विमानतळावरून त्याला परत पाठवलं. हा किस्सा नाही आहे. असे PhD आपल्या देशात होतात. संस्कृत न जाणता संस्कृतवर PhD. संस्कृतचे जे पेपर आहेत ना, 90% इंग्लिश पेपर आहे तो, 10% ट्रान्सलेशन. म्हणून संस्कृतमध्ये 90+ मार्क्स पडतातच जवळजवळ सगळ्यांना. मुद्दा लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण उपासनेचा विचार करतो, परवा आपण विचार बघितला. कुठला विचार आहे? उपासना करा, अभ्यास करा आणि साधना करा. अभ्यास, उपासना, साधना. महाराजांनी 3 शब्द सांगितले. अभ्यास डे टू डे आहे, करायलाच पाहिजे. उपासना तुम्ही करा, ऑकेजनल करा, नैमित्तिक, नित्य नैमित्तिक. आणि साधना लाईफ टाईम. साधनेला खंडच नाही, साधनेला सुट्टी नाही आहे. साधना करायलाच पाहिजे. म्हणून शेवटी लक्षात घ्या, स्वाध्यायान्मा प्रमद. आपण स्वतःचा अभ्यास करायला लागूया. आज महाराजांना सांगूया, माय फोकस विल बी विदिन मी, ऑन मी, फॉर मी, बाय मी. इतरांवर माझा फोकसच नसेल, त्याचं ते चुकलं, त्यांनी ते सुधारलं पाहिजे, हिचं हे बरोबर नाही आहे. कोण? तू कोण? म्हणून 4 शब्द इंग्लिशच्या पुस्तकात असतात. हे हल्ली अशा अध्यात्मावर खूप पुस्तकं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे असेसमेंट करायची, तर सेल्फ असेसमेंट करा. असेसमेंट करता, जजमेंट करता. तुम्हाला कोणी जज म्हणून नेमलेलं आहे? जज युअर ॲक्शन्स. तुम्ही स्वतःला न्याय द्या, स्वतःचे न्यायाधीश म्हणा, स्वतःला कोर्टात उभं करा. ते करायचंच नाही. कॉमेंट, कशाला दुसऱ्यावर कॉमेंट करता आणि पनिशमेंट देता, त्यांना शिक्षा देता. पालक म्हणून, शिक्षक म्हणून, शासक म्हणून औकात क्या है तुम्हारी, लायकी काय आहे? म्हणून असेसमेंट सेल्फ, जजमेंट सेल्फ, कॉमेंट सेल्फ. पनिशमेंट जर दिली, मला मी देईन पनिशमेंट, दुसऱ्याला नाही. एक मायकल नावाचा आहे, ज्याच्या बागेबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही जर कधी गेला कारवारला, अर्धा तास जा, आवरसा म्हणून गाव आहे, त्याच्या आत जा, मायकेलची गार्डन विचारा. अरे काय त्याचं प्रेम आहे. काल मी तुम्हाला सांगितलं तर मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. कारण ज्यावेळेला तो 2-3 दिवस परवरीला येतो, बाकीचे दिवस तो तिथे असतो. त्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला 250 मोठे वृक्ष होते. प्रत्येक वृक्षासमोर उभं राहून म्हणायचा, आय एम गोइंग टू मिस यू. मी 2 दिवस तुझ्यापासून नसणार आहे. त्यावेळेला जणू वृक्ष त्याला म्हणायचे, आम्ही सुद्धा तुला मिस करणार आहोत. तुम्ही मुद्दामून त्यांच्यातला अंजिराचा वृक्ष बघा. मी काल सांगितलं, आय रिअली सकाळी ज्यावेळेला ध्यान करतो त्यावेळेला काही प्रसंग रोज बघायचे असतात. त्यातला हा एक प्रसंग आहे. अंजिराची 2 झाडं आहेत, एक छोटी पानं आहेत आणि एक मोठी पानं, हत्तीच्या कानासारखी किंवा सुपासारखी.
आणि त्या झाडाने आम्हाला बोललं, अरे पानं दूर करा, गुहा आहे तिथे. आम्ही जाऊन रामनामाचा जप केला. तो अंजिराखाली केलेला जप होता ना, तो कायम लक्षात राहिला. तो प्रत्येक झाडाचा निरोप घेतो. प्रत्येक झाडाकडे एकदा बघून त्यांना स्पर्श केल्याशिवाय त्याचा दिवस संपत नाही. संपूर्ण दिवसात आज पूर्वेकडची झाडं सकाळी, दुपारी, ह्याच्याकडे संध्याकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ही झाडं जी माझ्या घराच्या जवळ आहेत ती सुंदर बाग त्यांनी केलेली आहे. मी सेल्फ पनिशमेंट तुम्हाला सांगत होतो. एक उदाहरण बघूया. ज्या वेळेला म्हणाला की मी जात होतो एका पवित्र ठिकाणी, आम्हाला जायचं होतं. त्याचं नाव जरी मायकल असलं तरी ही इज मोर हिंदू दॅन हिंदू. मी काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं, प्रसंग घडलेला आहे. त्याला मी प्रसाद दिला, वांत्याचा प्रसाद आहे. सर, हाऊ कॅन आय ईट टुडे? संकष्ट. बघा, मी विसरलो होतो संकष्ट आहे म्हणून. मी म्हटलं प्रसादाला चालतेला, प्रसाद तिथींच्या पलीकडचा असतो ना, पंचांगाच्या पलीकडे तो देव नाही का की जो पंचांगाला गव्हर्न करतो, रूल करतो. घे प्रसाद. घेतला त्यांनी उदाहरण सांगितलं की मी एका बाजूला होतो स्पिरिच्युअलिटी आणि बाकीचे माझे सासरे, माझे मेवणे मटेरियल प्रोग्रेस. एकाची 2 गाडी झाली पाहिजे, 2ची 3 घरं झाली पाहिजे, लाखाचे कोटी झाले पाहिजे, बँक बॅलन्स वगैरे, हे ते सांगत होते. आणि मी सांगत होतो याला काही किंमत नाही आहे. बुद्धाकडे कुठे प्रॉपर्टी होते आणि महाराजांकडे लंगोटी सोडून काय होतं? तुकारामांनी ज्यावेळेला त्याचं दिवाळ निघालं तेव्हा तो खरा आध्यात्मिक झाला. त्याच वेळेला त्याला अनुग्रही मिळाला. हे प्रत्येकाचं जीवन आहे असं. म्हणाला माझं आर्ग्युमेंट सो पॉवरफुल, सगळ्यांनी मान्य केलं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझ्या सासऱ्यांशी, जे माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहेत, मी कुठल्या टोनमध्ये बोलत होतो. बघा, हे रिअलायझेशन आहे. सांगताना मी भांडत होतो त्यांच्याशी. त्यांचं पिच एवढा होता, मी वरच्या पिचवरून बोलत होतो. मी गाडी चालवत होतो, थांबलं आणि मेवण्याला सांगितलं तू गाडी ने परवरीला. मी चालत येणार आणि तिथून परवरी 60 का 80 किलोमीटर होते. चालत ही शिक्षा मी स्वतःला करणार, कारण मी माझ्या वडिलांच्या सारख्या असलेल्या सासऱ्यांना सांगत होतो त्यांच्यापेक्षा वरच्या आवाजात. दॅट वॉज सिन. ते पाप होतं. ते म्हणाले अरे गरज नाही आहे, आम्हाला काही वाटलं नाही. वाद करताना आवाज वाढतोच ना. नाही नाही म्हणाले, आवाज वाढतायचा सुसंस्कृतपणे आवाज वाढवूया की आपली बुद्धी वाढवूया, बुद्धिवाद करूया, तर्कवाद करूया. नुसता वादावाद, वितंड वाद कशाला? मी चुकलो. चालत आला तो. 2 दिवस चालत होता. मला जेवलो नाही, काही नाही, शिक्षा होती. आय लर्न द लेसन ऑफ माय लाईफ. मी जीवनातला धडा शिकलो की दुसऱ्याला तुम्ही करू नका शिक्षा, स्वतःला करा. दुसऱ्यावर कॉमेंट मारू नका, स्वतःवर मारा. दुसऱ्याला असेसमेंट करू नका, स्वतःची करा. आणि दुसऱ्याचं जजमेंट तर कधीच देऊ नका. जजमेंट सीटवर बसणारी माणसं निराळी असतात. गंमत बघा, या साऱ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. शेवटी इथून जाताना महाराजांचं एक अत्यंत आवडतं वाक्य होतं. ते वाक्य इतकं म्हणजे किती सोपं आहे ते, पण म्हणतात की समर्थ रामदास म्हणतात ऐकू जाता बरे वाटे, करू जाता हृदय फाटे. खरंच आहे, ऐकायला फार बरं वाटतं. ते म्हणाले माझ्या प्रवचनात हे फार सुंदर आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वाक्यात एक आज्ञा आहे, एक आश्वासन आहे. तुम्ही कायम नामात राहा, आनंदात राहाल. नामात राहा ही माझी आज्ञा आहे, आनंदात राहाल हे माझं आश्वासन आहे. काळजी चुकवायची आहे ना, काळापुढे जी जी करू नका. काळापुढे जी जी करता, अरे कशाला अजीजी? काळापुढे यस सर, यस सर, यस बॉस, यस बॉस. काळाच्या पुढे राहा ना तुम्ही. मार्चमध्ये परीक्षा आहे ना, तर फेब्रुवारीत माझा अभ्यास नको तयार व्हायला, मेमध्ये मी अभ्यासाला लागतो आणि हे वर्ष वाया गेलं, पुढच्या वर्षी अभ्यास करीन. हा मुलगा कधीच अभ्यास करणार नाही. मार्चमध्ये आहे तर मी काळाच्या पुढे असलं पाहिजे. काळ मार्चला माझ्या, मग मी फेब्रुवारीत त्याच्या. सो कॅच द टाईम बाय द फोरलॉक. हे इंग्लिशमधलं महाराज सांगतात, ते वाक्य लक्षात ठेवा. आपली शेवटी जीवनाची शर्यत आहे ती काळाबरोबर आहे. एक टाईम आहे, दुसरी एनर्जी आहे, शक्ती आपण ज्याला म्हणतो ते, आणि तिसरी आपली बुद्धी. सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण हे ते म्हणाले हे सगळं विसरा. पण काळाबरोबरची शर्यत तुम्हाला जिंकायची असेल तर कुठलंही काम नाम घेत करा. नाम हे काळाचा काळ आहे, महाकाळ आहे. आणि म्हणून महाकालेश्वर रामनाम घेतो. आतला दाह हलाहल पिऊन झालेला त्याचं शमन होण्यासाठी. नारद सांगतात बाहेरचे सगळे उपाय तू केलेस, तुला नाही लाभली, कारण ते आतून जळणारे
आपण ज्याला अंतर्दाह म्हणतो त्याला काही बर्नॉल उपयोगी पडणार आहे? त्याला निरनिराळी इंजेक्शन्स देऊन किंवा त्या डोममध्ये ठेवलं कारण बर्निंग आहे. बाहेरचं बर्निंगच नाही आहे. लोकांनी सुचवलं त्या भोळ्या शंकरांनी सगळं केलं रे. स्मशानात काय राहतोस रे? स्मशानात आधीच आग आहे. हे आग तुला सांभाळायचं असेल बर्फ लाव इथे. तो म्हणतो बर्फ कशाला? कैलासावरच जातो. स्मशानवासी कैलासवासी झाला. आतला दाह तसाच राहिला. दुसरं कोणीतरी सांगितलं अरे नाग असतात थंड रक्ताचे प्राणी आहेत. त्यांनी स्कार्फच केला नागाचा. बाहेरून बरं वाटलं, आतून दाह आहे. त्याने हलाहल आत प्यायलेला आहे. बाहेरून असं फासलेलं नाही आहे. मलम वगैरे लावतो तसे नाही आहे. तिसरं त्यांनी सांगितलं की सतत पाण्याचा फवारा अंगावर सोडत राहा. कॉन्स्टंट बाथ. गंगा धरली ना डोक्यावर, गंगेचं पाणी कायम जात आहे. बाहेरून शांत झाला, आतून नाही झाला. कुणी सांगितलं चंद्र शांत आहे रे, शीतल थंड आहे, डोक्यावर घेतला. कुणी सांगितलं रुद्राक्ष आतली हीट शोषून घेतात, सगळीकडे रुद्राक्ष घातले. कुणी सांगितलं राख, सगळी उष्णता गेल्याशिवाय राख तयार होत नाही. ह्याने चितेची राख अंगाला फासायला सुरुवात केली. मग शेवटी कुणीतरी सांगितलं बेलाची पानं, थिक अँड ग्रीन. ह्यानी बेलाच्या पानाचं अंतरून केलं, बेलाच्या पानाचं पांघरून केलं. बाहेरून बरं वाटलं, आतला दाह तसाच राहिला आणि हा भोलाशंकर लोळायला लागला. दाह सहन होईना. अशा वेळेला जी शक्ती येते ते तुम्ही सगळे कीर्तनकार मला नमस्कार करावा असं वाटतं. नारदाची गादी आहे तुमची. नारद हे नाव नाही आहे. नार म्हणजे नराचं अनेक वचन आहे, मानव जात. आणि कल्याणाचं देणारी ती शक्ती आहे, तिला नारद म्हणतात. आणि शक्ती चिरंजीव आहे, नारद चिरंजीव आहे. ते येतात त्यांना कुठे केव्हा जायचं आहे बरोबर कळतात. शंकरा काय रे हे? तो म्हणतो बरं झालं काय करू? आतल्या दाहाला आतला उपाय नको का? हे बाहेरचे उपाय काय कामाचे आहेत? आणि मग त्याही सांगतात रामनाम घे. रामनाम सुरू होतं नाभीकडे, मध्ये नाभीकडे स्फुरण आहे, इकडे स्पंदन आहे, इकडे कंपन आहे आणि इकडे उच्चारण आहे. राम आत सुंदर मसाज होतो. ओम राम मसाज होतो आतून. त्याला मसाज सुरू झाला रामनामाचा. तो थंड झाला आणि नंतर म्हणतो ज्या रामनाम मला एवढा रिलीफ मिळालेला आहे, बरं वाटलेलं आहे, ते रामनाम मी अखंड का नाही घेऊ? बघा हे सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे. या जगात तुटलेलं काहीच नाही आहे. विज्ञान सांगतं काय, दोन बिंदू या विश्वातले कुठलेही असे नाहीत की जे जोडता येत नाहीत. एक पृथ्वीवरचा बिंदू, दुसरा गुरुवरचा बिंदू स्पेसमधून जोडता येतात. इंटरकनेक्टेड द वर्ल्ड इज. सायंटिस्ट म्हणतात शेवटचा मुद्दा. संत काय सांगतात? वर्ल्ड इज इंटर रिलेटेड. ते रिलेशनशिपबद्दल बोलतात ज्या सध्या धोक्यात आलेल्या आहेत. आणि ते कनेक्शनबद्दल, कनेक्शनची फार सुंदर चांदी होते ना, हे कनेक्शन टॉक टाईम, हा टॉवर ते इंटरकनेक्टेड. सायन्स आहे इंटर रिलेटेड. संत किंवा अध्यात्म आहे. ह्या इंटर रिलेशनशिपबद्दल कवी काय म्हणतात सांगतो. शेवटचं वाक्य मी थांबतो. रवींद्रनाथ टागोरांचं आहे. You cannot pluck the flower in your own garden without disturbing a distant star. तुम्ही तुमच्याच बागेतलं जर फूल काढलं तर ती फांदी हलते. हल्ल्यामुळे तिथे जे कण असतात हवेचे ते हलत जातात. दूरच्या ताऱ्यापर्यंत ती व्हायब्रेशन्स पोचतात आणि तारा म्हणतो की कोणीतरी फूल तोडलेलं आहे. इंटर रिलेटेड. इंटरकनेक्टेड बाहेरून, इंटर रिलेटेड आतून. आपण इंटर रिलेटेड होऊया. इंटर कनेक्टेड आपल्याला बनवणारच आहे. आपले मोबाईल वगैरे सगळी कनेक्टिव्हिटी 24/7 बाहेरची आहे. ती आतून बोलत असाल तरी ते बाहेरचंच आहे. आतला आवाज आहे, इनर व्हॉइस. महाराजांच्याकडे मागूया की तुमच्या समाधीतून तो आतला आवाज मला द्या. तर माझी गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा होईल आणि गुरुची होईल. आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. अनंत काळ जर मी जगलो तरी कुठलाही जगातला प्रश्न पूर्ण होणार नाही आणि आत्ता मेलो तरी कुठलाही जगातला प्रश्न अपूर्ण राहणार नाही आहे. हे ज्या क्षणी आपल्याला कळेल त्या क्षणी मृत्यूचं भय गेलं. तर्जनम यमदूतानाम नाही. या क्षणी मेलो जगाचं काही नडत नाही आणि अनंत काळ जगलो तरी कुठलंही कार्य पुरवत नाही, काहीतरी अपुरं राहतच. हा विचार मनात घेऊन आपण श्लोक म्हणूया. नेहमी म्हणतो ते
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ, समाधी पाहता समाधान होते. तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. डोळे बंदच ठेवायचे, शांतीपाठ ओम सहनाववतु, शांतपणे म्हणायचं आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून महाराजांचं जे हृदय आहे, माऊलीचं मन, आईचं अंतःकरण आहे, महाराजांच्या छातीकडे काही क्षण स्थिर दृष्टीने पाहूया. महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.